तर एजे मॉलवरती फर्निचरच्या मॉलवरती खरं तर फायरिंग करण्यात आली. हे सगळं प्रकरण काय आहे, किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे किंवा आपली जी पथकं आहेत ते रवाना करण्यात आलेली आहे? या ठिकाणी साधारणतः रात्री 9:20 दरम्यान एजे फर्निचर मॉलच्या समोर त्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती टू व्हीलरवरून आले आणि त्यांनी एजे फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने, नेमप्लेटच्या दिशेने, वरच्या दिशेने त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि पुढील दिशेने निघून गेलेले आहेत. जशी घटना कळाल्यानंतर त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि झोनचे सर्व अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली. त्याचबरोबर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे आणि क्राईम ब्रांचचे आहेत आणि झोनचे सर्व तपास पथके त्या ठिकाणी तयार करून ह्या वेगवेगळ्या टीम ज्या आहेत आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेले आहेत. तांत्रिक तपास आणि या ठिकाणी आजूबाजूला काही लोकांनी जे काही प्रकार बघितलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा सखोल तपास चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नेमके प्रकार काय आहे, किती व्यक्ती होते, कोण होते, कशासाठी केलेला आहे हा प्रकार, हे सर्व तपासाच्या नंतरच समोर येतील. लॉरेन्स बिश्नोई यांचा जो सदस्य आहे शुभम लोणकर यानं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यानं हे फायरिंग केल्याचं कबूल केलेलं आहे. सोशल मीडियावर त्याची पोस्ट जी आहे ती समोर आलेली आहे. या सोशल मीडियावर जी पोस्ट सध्या जी काही व्हायरल होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस विभागाने अतिशय गंभीरतापूर्वक हे प्रकरण घेतलेलं आहे आणि हा नेमके प्रकार काय आहे हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून सखोल पद्धतीने हे आम्ही तपास करीत आहोत.